हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप जबरदस्त आणि वगैरे 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 ते पुढचं तुम्ही स्वागत म्हणू शकता. त्याच्यामध्ये या स्वागतानंतर आपण जे सुरू केलं होतं FAW, त्याच्यामध्ये दिवस 13 ते 16 या काळामध्ये दिलेल्या प्रश्नाचं उत्तर, नमुनात्मक उत्तर आज आपल्याला पाहायचं आहे. हे सीझन 3 आहे. याच्या अगोदरचे जे सीझन झाले होते त्याचे पण व्हिडिओ याच यूट्यूब चॅनलवर दिसतील आणि याच सीझनमधले सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये ज्यांना मराठी माध्यमामधून अभ्यास करायचा आहे त्याचा जरूर यांनी हा वापर करावा. ओके, तर जे रेग्युलरमध्ये आहेत त्यांना काही सांगायची गरज नाही. तर आता जे आपण जे प्रश्न वगैरे पाहणार आहोत ते प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मार्गदर्शक स्वरूपाचं आहे. हे तुम्हाला मी अगोदर मी म्हटले, आता मी म्हणतोय, हे फक्त तुमचा अभ्यास व्हावा यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, तर याच्या अगोदर तुम्हाला एक नोटिफिकेशन आलं असेल पाहिजे LRP प्रोग्रामचं. जी नवीन बॅच आहे ते 21 जुलैपासून ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल. आता तुम्ही म्हणू शकता की ही या वर्षातली शेवटची बॅच असेल. ठीक आहे, तर ती डायरेक्ट आता पुढं जानेवारीमध्ये जाते किंवा डिसेंबरमध्ये जाते, म्हणजे ही शेवटची बॅच तुम्ही कन्सिडर करू शकता. तर त्याच्यामुळे ज्यांना मराठी साहित्य, इथिक्स, एसे हे मराठी माध्यमामधून करायचं असेल तर त्यांनी जरूर 21 जुलैच्या अगोदर जॉईन होऊ शकता. याच्यामध्ये काय मिळतं तर तुम्ही म्हणू शकता काय मिळत नाही आहे, असा उलट तुम्ही प्रश्न करा म्हणजे तुम्हाला कळेल आहे ना. ह्याच्यामध्ये फीस, इन्स्टॉलमेंट आहे ना, त्याच्यानंतर कन्सेशन वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अगोदर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत. त्याचा तुम्ही जरूर म्हणजे ऐकून वगैरे तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते पहा सगळं. ओके, फक्त मला एवढं सांगायचं की 21 जुलैपासून बॅच सुरू होत आहे. तुम्ही त्याचा जर म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, तर आता जाऊया पुढं. तर आपला 13वा प्रश्न होता आचार्य अत्र्यांची नाटके हा मराठी रंगभूमीचा शब्द काय, मराठी रंगभूमीचा आणि विनोदी साहित्याच्या विकासातला महत्त्वाचा टप्पा आहे. शब्द आहे टप्पा. ओके, तर असं काय आहे की यांची नाटके एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आता हे जे प्रश्न आहे विशेषतः तुम्ही असं म्हणू शकता की हे साष्टांग नमस्कार या नाटकाच्या दृष्टिकोनातून आहे, आपण त्याला पण कन्सिडर करूया. परंतु इथे उल्लेखनीय ते आहे की बा हे नाटकाच्या दृष्टिकोनातून विचारलं आहे, परंतु हा एक समग्र प्रश्न आहे. ठीक आहे, टप्पा हा शब्द आहे म्हणून. तर सुरुवात तुम्ही करू शकता त्यांची खुशामत करून आचार्यांच्या नाटकांची वगैरे, किंवा तुम्हाला जर वाटलं नाटक म्हणजे काय त्याच्यानुसार पण तुम्ही करू शकता. परंतु हे पेपर 2साठी आलेला प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्ही आचार्य अत्र्यांची खुशामत करूनच करा. ठीक आहे, कळलं ना. कधी कधी तुम्ही म्हणसाल की हां नाटक शब्द आला तर लगेच करा, नाही ना. प्रश्न हा पेपर 2च्या दृष्टिकोनातून आहे, ज्याच्यामध्ये साष्टांग नमस्कार हे पुस्तक आहे त्याच्यानुसार आहे, तशानुसारच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ओके, आता इथं तुम्ही त्याची या प्रश्नाचं इंट्रोडक्शन करा उत्तर लिहित असताना, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ती खुशामत वगैरे. विनोदी दृष्टी आणि नाट्यपूर्ण संवादाची हातोटी या जोडीला उत्कृष्ट शिक्षकाची शक्ती आणि निरीक्षण चातुर्य असणारे आचार्य अत्रे यांनी साष्टांग नमस्कार हे 1933 साली एक प्रयोगशील पण व्यावसायिक नाटक लिहून आचार्य अत्र्यांनी नव्या मराठी नाटकाला जन्म दिला. ओके, तर आचार्यांनी असं म्हणू शकता. ठीक, तर अशा प्रकारचं छोट्या ह्याच्यामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन करा. तर ह्याच्यामध्ये काय केले तुम्हाला समजलं असेल की त्यांची थोडीशी खुशामत केली आणि त्यांचं नाटक आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता तो टप्पा आहे विकासातला महत्त्वाचा टप्पा, असं काहीतरी झालं असेल की ज्याच्यामुळे यांचं कार्य विशेष मानलं जात असेल. मग तिथं काहीतरी बिघडलं तर असलं पाहिजे, काही ना काही कमीपणा असला पाहिजे, तो तुम्हाला अगोदर सांगावा लागतो. तर रात्रीकालीन काय स्थिती होती त्या काळामध्ये, खाडीलकर, गडकरी, बालगंधर्व यांनी निर्माण केलेली जी रंगभूमी होती त्याचा अस्त होत होता. त्याच्यानंतर काही जणांनी नवे करण्याचा प्रयत्न केला, जसं की आंधळ्याची शाळा, परंतु त्याच्यामध्ये नवे पण दिसलं नाही. दुसरीकडे चित्रपटसृष्टीचा उदय झाला होता आणि सगळे लोक मग तुम्ही म्हणू शकता की नवे पण चित्रपटसृष्टीमध्ये दिसत होतं. त्याच्यामुळं नाटकामधला तोचपणा पाहण्यापेक्षा ते चित्रपटसृष्टीकडे वळले. त्याच्यामुळं तुम्ही म्हणू शकता की इथं नाटकाचा एक तुम्ही अस्त पाहू शकता. हा जो काळ आहे आत्र्यांच्यामधला जो काळ आहे, म्हणजे आत्रे येण्याच्या अगोदरचा थोडासा काळ, तो नाटकाचा अस्त होत होता. हा सगळा जो प्रेक्षक वर्ग आहे दुसरीकडे वळत होता. त्याच्यामध्ये यांच्या नाटकामुळे जसं की साष्टांग नमस्कार आहे याच्यामुळे वेगळं वळण ठरलेलं आहे असं आपला म्हणायचं. म्हणजे आपण इथं पार्श्वभूमी सांगितली. आता सांगा की हा महत्त्वाचा टप्पा का आहे. तर साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, लग्नाची बेडी, मोरीची मावशी अशी अनेक नाटके आत्र्यांनी लिहिली आणि प्रसिद्ध पावली. यामुळे नाटकाला नवी दिशा सापली आहे. कारण ठीक आहे, कारण आपला तो सांगायचा टप्पा, साष्टांग नमस्काराच्या वेळेस कथानक हरवण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला, अगोदर होत नव्हता. आपण मेन म्हणजे तुम्ही हे थोडंसं काय साहित्यिक भाषा म्हणू शकता, परंतु काय कारण होतं त्याच्यामध्ये. पहिल्या सुरू तर पहा कथानक हरवायला सुरुवात झाली याच्यामध्ये. आता हे मी सांगत नाही की कथानक म्हणजे काय असतं, ज्यांनी अभ्यास केला त्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर पहा नाटकाला कथानक असलेच पाहिजे हा जो एक प्रकारची श्रद्धा होती, त्याच्यामध्ये एक गफलत झाली की लोकांना वाटलं की काहीतरी नवीन आहे ना. अगोदर कळायचं की नाटक अशा प्रकारचं, परंतु इथं साष्टांग नमस्कार किंवा आत्र्यांचे नाटक पाहायला गेलं की तो तुम्हाला दिमाग म्हणजे काय आहे नेमकं, ह्याचा अर्थ काय आहे, ह्याच्यात नेमकं आहे काय, असं व्हायला लागतं त्याच्यामध्ये. जसं की आपण एखादा पिक्चर बघायला गेलो की तुम्हाला कळायला लागतं ना पिक्चरमध्ये काय आहे, परंतु नाटकं पाहायला गेलं की आत्र्यांची नाटकं तुम्हाला कळणारच नाही नेमकं काय आहे मध्ये.
तर एक प्रकारचं कथानक जे असतं ना तिथं हरवायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर पहा कारण आणखी काय आहे ज्याच्यामधलं विकासाचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हे नवे पण आहे बरं का. जुन्या नाटकामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी येत नव्हत्या ज्या आत्र्यांनी आणल्या. छानदिष्टपणाचे नमुने सादर करताना नाटके कळत नकळत चित्रणात आणि संवादात विशिष्ट कालदर्शक ही झालेली आहेत. म्हणजे थोडक्यात काय की ती नाटकं समकालीन पण वाटायला लागली. अगोदरची जी नाटकं होती तर ती भक्ती भाव आहे ना, संस्कार, पूजा अर्चा म्हणजे अशा प्रकारच्या जात होती, धार्मिक स्थितीवर जात होती. परंतु ही कालदर्शक म्हणली त्या काळानुसार सुद्धा विचार करू लागली. हे लक्षात ठेवा आहे ना, तुम्हाला लक्षात यायचं नाही. पुन्हा नाटकाचे विशेष म्हणजे काय, नाटकातील पात्र समाजाच्या प्रत्येक पिढीत पुन्हा पुन्हा दिसतात आणि त्यांचे संवाद विनोदी चुटके हरघडीला प्रत्येकाच्या म्हणजे तुम्हाला पाहायला मिळतात. ते तुमचेच आहेत असं वाटतात, तुमच्याच संवाद करतायत अशा प्रकारे वाटायला लागतं. त्याच्यानंतर नाटकाचे माध्यम म्हणून नुसते शब्दरूप संवाद असत नाहीत तर अभिनयित उच्चारित संवाद असतात. म्हणजे नुसतं बोलत नाही तर तसा तसा भाव पण त्याच्यामध्ये प्रकट होतो. आणि हे जे काय G.N. कॉटनं केलं होतं पहा तेच हे आचार्य आत्र्याने आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर व्यक्तिनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ विनोद निर्मिती विकासातला महत्त्वाचा टप्पा काय आहे. व्यक्तिनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ विनोद निर्मिती, कोटीचा वापर, सूक्ष्म सामाजिक निरीक्षण, आकर्षक चटकदार आणि सुटसुटीत संवाद, विषय आशय आणि आविष्कार यात नाविन्य, छानदिष्टपणाचे नादिष्टपणाचे विनोदी विडंबन अशा अनेक कारणामुळे आत्र्यांची नाटके मराठी सृष्टीत नवीन वाटचाल करत राहिली आणि त्यामुळे नाटक क्षेत्रात प्राणसंचारला असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता की अगोदर काय होतं आणि आचार्य हे आता आत्र्यांच्या नाटकाने नेमकं केलं काय आणि शेवट तुम्ही करा. शेवट कसा करता येतो. विनोद हे सामाजिक टीकेचे एक प्रभावी पण मनोहर साधन आहे. पाहिजे सामाजिक डबल झाला. ठीक आहे. पण त्यात नवेपण हवे असते, मनोरंजनाबरोबर आपल्या पण हवे असते, समस्याबरोबर समाधान हवे असते, माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीला शोधता यावे लागते आणि नाटकाच्या उतरत्या काळात आत्र्यांनी हेच करून दाखवले. म्हणून आचार्य आत्र्यांची नाटके हे मराठी रंगभूमीचा आणि विनोदी साहित्याच्या विकासातला महत्त्वाचा टप्पा आहे असं म्हणता येते. ठीक आहे. म्हणजे त्यांनी विनोदाला एक सामाजिक टीकेचं साधन बनवलं, नवेपण आणलं, मनोरंजन पण दिलं, समस्या पण दिल्या आहे ना, समस्याचं समाधान पण केलं, माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीला शोधण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक कारणामुळे ही मराठी जी रंगभूमी होती, नाटक परंपरा होती, पुन्हा आपल्या नवीन वाटचालीकडे जाऊ लागली असं बी तुम्ही याच्यामध्ये म्हणू शकता. तर हे जवळपास 350 शब्दामध्ये उत्तर लिहिलेलं आहे. ओके. तर हे उत्तर लिहिताना तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की विचारलं काय आणि लिहायचं काय आपल्याला, कारण तुम्हाला भरपूर माहीत असतं परंतु लिहायचं काय हे पण माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर इथिक्सचा प्रश्न होता पहा अभियोग्यतावर आहे ना. अभियोग्यता हे व्यक्तीचे भवितव्य नाही, मार्ग असू शकतं है ना. ॲप्टिट्यूड बनतो पहा. एखाद्या व्यक्तीची ती उपजत बुद्धी असू शकते, तर एखाद्या व्यक्तीची जी उपजत बुद्धी आहे ना ते मार्ग असू शकतो परंतु त्याचं ते डेस्टिनीचं असलंच असं नाही, असा प्रकारचा प्रश्न आहे. अभियोग्यता हे व्यक्तीचं भवितव्य नाही, मार्ग असू शकतो. ठीक आहे. एखादा व्यक्ती जन्मजात हा वाटतं की क्रिकेटपटू बनल परंतु तो बनलच असं नाही आहे, तसाच प्रश्न आहे. तसं तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं. तर इथं तुम्ही करू शकता अभियोग्यता म्हणजे काय. अभियोग्यता म्हणजे काय, व्यक्तीतील नैसर्गिक क्षमता, कल, जिज्ञासा ती भवितव्य निश्चित करत नाही परंतु भविष्याकडे जाण्याचा मार्ग निर्माण करू शकते. तुम्ही इंट्रोडक्शन अशा प्रकारे करू शकता. काय याच्यामध्ये अभियोग्यता म्हणजे काय आणि त्याचा एक सार. ओके. त्याच्यानंतर पुढे तुम्ही सांगा कशा प्रकारे हे वरचं जे स्टेटमेंट आहे ते योग्य वाटतं. सामान्यपणे व्यक्तीच्या जीवनात केवळ क्षमता असून व्यक्ती यशस्वी होईल असं नाही. असं असतं का, म्हणजे एखादा म्हणजे दिसायला धारधक्का आहे आणि तो पहिलवानच आहे असं म्हणता येईल का, नाही ना. कारण यशात अनेक घटकाचा समावेश असतो जसं की प्रयत्न, शिस्त, परिस्थितीचे भान, नैतिक मूल्य आणि देहाशी प्रामाणिकता. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात कळलं ना, व्यक्तीच्या जीवनामध्ये फक्त एखादी क्षमता आहे म्हणून ते यशस्वी होईल का, नाही ना. त्याचं भवितव्य ठरेल का, नाही होत तसं त्याच्यामध्ये. कारण यशामध्ये प्रयत्न लागतात, शिस्त लागते, परिस्थितीचं भान लागतं, नैतिकता लागते, प्रामाणिकपणा लागते, या गोष्टी आवश्यक लागतात. ठीक आहे. निश्चित त्याच्याकडे ती क्षमता आहे म्हणून तो यशस्वी बनत नाही किंवा त्याचं भवितव्य ठरत नाही किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये तो म्हणजे निपुण होत नाही किंवा त्या स्तरावर जात नाही. ओके. पहिल्या सुरू आपण ह्याच्यामध्ये सांगितलं. आता उदाहरण देऊन सांगा की आपलं जे वरचं म्हणणं आहे ते कसं आहे. उदाहरणार्थ एका कलाकाराकडे उत्कृष्ट चित्रकलेची अभियोग्यता आहे पण जर त्याने सातत्याने सराव केला नाही, कला संवेदनशीलता वाढवली नाही, शिस्त पाळली नाही तर ही अभियोग्यता व्यावसायिक यशात परावर्तित होईल का, नाही होणार है ना. त्याला जमतं परंतु त्यानं सरावच केला नाही तर तो पुढं करेल का, नाही. या उलट रवींद्रनाथ टागोरांनी आपले साहित्य आणि संगीत कलेतील अभियोग्यतेचे सातत्य, चिंतन आणि मूल्याधीश दृष्टिकोन ठेवून आज जागतिक पातळीवर महान लेखन केलं असं तुम्ही उदाहरण देऊ शकता. त्याचप्रमाणे प्रशासनात केवळ बौद्धिक अभियोग्यता असून चालत नाही, सामाजिक समजूत, सहानुभूती, नैतिक धाडस, सेवावृत्ती या नैतिक गुणाची जोड असावी लागते. म्हणजेच अभियोग्यता हा संभाव्य मार्ग आहे पण यशस्वी भवितव्यासाठी ती समर्थपणे वापरणे, योग्य दिशा देणे हे आवश्यकच असतं. त्याचा वापर झाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्याचं भवितव्य करू शकता. थोडक्यात काय, अभियोग्यता हे व्यक्तीला शक्यता निर्माण करून देते
अभियोगिकता ही व्यक्तीला शक्यता निर्माण करून देते, पण त्या शक्यतेला यशात रूपांतरण करणे हे अनेक घटकावर अवलंबून असते. त्यामुळे अभियोग्यता भविष्य घडत नाही, ती फक्त भविष्याच्या मार्गावरची एक पहिली पायरी असते असे म्हणता येईल. ठीक आहे, कळलं ना? कळलं असेल तुम्हाला. मराठी साध्या भाषा आहे, आपला कळते. यानंतर पुढचा प्रश्न आहे 15वा प्रश्न हा. आठवणीचे पक्षीमधील जीवन अनुभव सामान्यापासून तत्वशोधन करणाऱ्यापर्यंत सर्वांना अंतर्मुख करणारे आहेत. हा देखील या छोट्या ग्रंथातील एक महत्त्वाचा विषय होय. या विधानाची साधार चर्चा करा. म्हणजे थोडक्यात काय म्हणते की याच्यामधला जो जीवन अनुभव आहे तो सामान्य व्यक्ती असो अथवा तत्वशोधन करणारा असो त्याला अंतर्मुख करतोच. ओके, हा प्रश्न विचारला आहे आणि ते बरोबर आहे का नाही हे सांगा. साधार चर्चा करा असं ते म्हटलेलं आहे. तर उत्तर कसं लिहिता येईल मग याच्यामध्ये तुम्ही हे प्र. सोनकांबळे यांचं जे पुस्तक आहे आठवणीचे पक्षी, त्याला तुम्ही एक प्रकारचा साज वगैरे देऊन त्याचं आकर्षक इंट्रोडक्शन करू शकता. गरिबी, दलितपणा, पोरगेपणा यांचे पांघरून असताना हे जीवनाला जीवन म्हणून पाहणारे प्र. सोनकांबळे यांचे आठवणीचे पक्षी म्हणजे मानवी जीवनाला अंतर्मुख करणारी आत्मकथा होय किंवा आहे असं म्हणू शकता. ठीक आहे, तर हे छोट्या शब्दामध्ये मोठं इंट्रोडक्शन. काय? गरिबी, दलितपणा, पोरगेपणा यांचे पांघरून असताना हे जीवनाला जीवन म्हणून पाहणारे प्र. सोनकांबळे यांचे आठवणीचे पक्षी म्हणजे मानवी जीवनाला अंतर्मुख करणारी आत्मकथा आहे. ओके, तर आता त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारला आहे की हा जो काही त्यांचा जीवन अनुभव आहे तो सामान्य व्यक्ती असो अथवा तत्वशोधन करणारा असो, हे लक्षात ठेवायचं उत्तर लिहित असताना. तर मराठी साहित्याचा बहुतांश वर्ग हा मध्यमवर्गीय आहे. त्यामुळे बालपण म्हटले की ते केवळ रम्यच असू शकते असे खुळचट समजूत लोकांची असते. पण आठवणीचे पक्षीमध्ये हा जो आठवणीचा भाग आहे तो महाराष्ट्रातील एका समाजाच्या शापित बालपणाचा काय आहे आलेख आहे. बालपण म्हटलं की बरं वाटतं, परंतु यांचं बालपण म्हटलं की ती दहाकतात चटकपणा येतं. म्हणून आपल्याला ती कसं करतं, प्रत्येक व्यक्तीला अंतर्मुख करतं. हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर या कथासंग्रहामध्ये अनुभवाचे 4 पदर आहेत. ते म्हणजे दारिद्र्य, दालित्य, पोरकेपणा आणि आश्रितपणा. दलित लोकांचा प्रश्न किती भयंकर आहे याची जाणीव परीक्षा, शिकार यासारख्या घटनातून इतक्या प्रभावीपणे जाणवते की कळत तोंडून यापेक्षा वाईट काय असू शकतं हे आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे थोडक्यात काय, पहिलं सुरू यांचा जो जीवन अनुभव आहे तो सगळ्यांना आता अंतर्मुख का करतो, त्याचं पहिलं कारण आहे की यांच्यामध्ये जे 4 पदर आहेत तेच आपल्याला अंतर्मुख करणारे आहे. म्हणजे यांच्या अनुभवाचे ते पहिलं आहे म्हणजे दारिद्र्य म्हणजे तुम्ही म्हणू शकता की दलित लोकांमध्ये जी भुकेचा जो प्रश्न आहे, विशेषतः इथं की आपल्या प्रईचा, सोनकांबळेचा किंवा प्रल्हादचा जो काय प्रश्न आहे भुकेचा, तो इतका म्हणजे भयंकर असू शकतो का आणि इतकं वाईट असू शकतं का, अशा प्रकारची स्थिती तुम्हाला यांना वाचल्यावर होते. हा पहिला मुद्दा आहे. त्याच्यानंतर भूक लागली की घळघळा पोटभर पाणी पिणे, पोटात भूक कायम असताना है ना, सडलेले कुत्रे ओढूनही भाकर न मिळणे, पोटासाठी माधुकरी मागणे पण ती पण न मिळणे, अशा अनेक प्रसंगातून दारिद्र्य, भूक नुसती प्रकट होत नाही तर विचार करायला भाग पडते. हे जीवन असं पण असतं का, इतकं भयंकर, असं विचार करायला भाग पाडते. ओके, त्याच्यानंतर ग्रामीण जीवनाची उत्तम समज, विकारहीन वृत्ती, व्यक्तिरेखांची निर्मिती, याबरोबरच मराठवाड्याचा प्रदेश काही ठिकाणी साकार झाला आहे. साकारलेला प्रदेश म्हणजे त्या पुस्तकाचा एक महत्त्वाचा परिमाण आहे. प्रदेश चित्रण म्हणजे केवळ निसर्ग चित्रण नव्हे तर त्या प्रदेशाने घडवलेली माणसे हे त्या प्रदेशासारखीच असतात याचा पुरावा ही आत्मकथन देतं. म्हणजे त्यांचा नुसता अनुभव येत नाही तर आसपासची समाज है ना, आसपासचं जे प्रदेश चित्रण आहे त्याचं पण चित्रण येतं आणि ते प्रदेशानुसारच तशी माणसं तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर समाजातील अंधश्रद्धा, जातीपाती, आचरण, नीती अनिती याचे दर्शन लेखक नुसतं करत नाहीत तर त्याची वास्तविकता सांगतात. तसेच त्यांच्यावर होणारा विपरीत परिणामसुद्धा सांगून जातात. पण तरीही लेखक समाजविरोधी भाष्य करत नाही ना विद्रोही वृत्तीने लिहिण्याचा प्रयत्न करतो. उलट संयम भाषेत बोलून मोकळ होतात, पण त्यांची दाहकता वाचकाला अंतर्मुख करून सोडते. त्याच्यानंतर पुढं तुम्हाला हे सांगावं लागेल की हे जे आठवणीचे पक्षी आहेत त्याच्यामध्ये जीवनरेखन कसं आहे, म्हणजे आणखी ती तत्वज्ञान, तत्वशोधन. ठीक आहे, आठवणीच्या पक्षीमध्ये लेखाचे जीवन रेखाटले आहे, पण हे जीवन दर्शन फक्त एक शोषित पीडित व्यक्तीची संघर्ष कथा नाही आहे, तर मानव म्हणणाऱ्या मानवाला माणुसकीचा प्रश्न आहे. मराठवाड्यातील जीवन पद्धतीचे जे सूक्ष्म दर्शन आहे म्हणजे हे लेखन व्यक्तीला आपलंसं करतं आणि विचारवंताला चिंतित करतं. कारण हा फक्त एका व्यक्तीचा प्रश्न आहे का, नाही ना, मानवतेचा बी प्रश्न आहे. म्हणजे एका व्यक्तीला जर अशी स्थिती भोगावी लागत असेल तर हा पुढचा एक मानवतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. तर तो विचारवंताला हा एक प्रश्न आहे, तत्व म्हणजे जो काही चिंतन करतो त्याला. त्याच्यानंतर वाङ्मयीन शैलीने विचार केला तर पूर्वी शिव देत नसत परंतु जगू देत, आता शिव देतात परंतु जगू मात्र देत नाहीत. सामाजिक बांधिलमधला उथळपणा स्पष्ट करण्यासाठी याहून चपकल शब्द सापडणं शक्य नाही. शब्दात गोडवा, वर्तनात संयमपणा, दुःखाच्या डोंगरात आशावादी वृत्ती, परिस्थितीविषयी कटकट नाही, कष्टाळूपणा, तसेच व्यक्तिमत्व सुद्धा काहीसा अनुकूल नसताना प्रत्येकाचे विचार इथं नस्तमत्व. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना की सगळं काही वाईट चाललंय तरी पण तो आशावादी बोलतोय.
है ना, तरी पण शब्दामध्ये गोडवा आहे, वर्तनात संयमपणा आहे, परिस्थितीविषयी कटकट नाही आहे, है ना, तो भाग दिसतोय, तर प्रत्येकाचे विचार इथं कसे होतात, नतमस्तक होतात. म्हणजे व्यक्ती कसा एक प्रकारचा विद्रोही वृत्तीनं वागायला पाहिजे होता, किंवा त्याच्या मनामध्ये जी आग आहे ती बाहेर पडायला पाहिजे होती, है ना, तो भाग दिसतो, परंतु तसं दिसत नाही. तर हा एक विचार करायला हवणारा भाग आहे. थोडक्यात अनुभवधाहक असताना लेखन प्रेमळ आहे. समाजात भटकलेला असताना लेखक मात्र नीती सोडत नाही. म्हणजे समाज भटकलेला असताना, समाज अन्याय करतो तरी पण लेखक मात्र नीती सोडत नाही. अन्याय करणारा आपलेस करण्याची वृत्ती वर्तनात दिसून येते. हे लेखन येणाऱ्या पिढीला आणि समाजाला शहाणपण सहज देऊन जाते. म्हणून आठवणीचे पक्षीमधील जीवन अनुभव सामान्यापासून तत्वशोधन करणाऱ्यापर्यंत सर्वांना अंतर्मुख करणाऱ्या आहेत असं वाटतं. ओके, तर असं वाटतं, हे शब्द पहा शेवटी, असं वाटतं, असं आहेच असं नाही आहे, शब्दशैली है ना, असं आहेच असं नाही, असं आम्हाला वाटतं, आम्ही वरील दृष्टिकोनातून म्हणतोय, असं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर एक केस स्टडी दिली होती, ती पाहूया. तुम्ही अनुराग किंवा अनुराणी देशमुख, वय 28, अभियंता म्हणून राज्य सार्वजनिक बांधकाम विभागात नुकतेच नियुक्त झाला आहात. ही तुमची पहिलीच मोठी प्रशासकीय जबाबदारी आहे. राज्याच्या पूर्व भागात अलीकडे झालेल्या भूकंपात अनेक पूल, रस्ते, सार्वजनिक इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने तत्काळ पुनर्बांधणीचा निर्णय घेतला असून त्यासाठी विशेष निधीही वितरित करण्यात आला आहे. तुम्हाला एक दुर्गम आदिवासी भागात पायाभूत सुविधाची दुरुस्तीचे जे काम दिले आहे, हे क्षेत्र गेल्या काही अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेले आहे. स्थानिक लोकांना सरकारविषयी फारशी विश्वास राहिला नाही. अनेक कंत्राटदार स्थानिक राजकीय पाठिंब्यावर टिकलेले आहेत. त्यांनी पूर्वी खूप वेळा निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम केले आहे. त्यामुळे निसर्ग आपत्तीच्या वेळी रस्ते आणि पूल कोसळण्याच्या घटना झाल्या आहेत. तुमच्या नियुक्तीनंतर तुम्ही गुणवत्ता आणि कार्यक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य दिले, मात्र तुम्हाला अनेक आव्हाने येत आहेत. राजकीय हस्तक्षेप है ना, वरिष्ठाचे दडपण, स्थानिकांचा रोष, सहकाऱ्यांची उदासीनता है ना, अशा प्रकारचं तुम्हाला पाहायला मिळतं. जसं की इथं लिहिलं आहे ना, सगळी केस स्टडी मी वाचत नाही, परंतु अशा प्रकारचा भाग आहे. पुन्हा काय, मग तुमच्याकडे अद्ययावत अभियांत्रिकी ज्ञान आहे, तुम्ही सिव्हिल वगैरे आहात म्हणा, तसेच नियोजन आणि अंमलबजावणीची चांगली समज आहे, पण तुम्ही नवखे असल्यामुळे तुमच्या प्रामाणिक प्रयत्नाकडे काही जण उपासाने पाहत आहेत. या सगळ्या वातावरणात तुमच्या सकारात्मक अभिवृत्तीवर आणि कार्यक्षम अभिव्यक्तीवर कठोर परीक्षा येत आहे. आता त्याच्यावर प्रश्न आहे, या घटनेमध्ये तुम्ही एक तरुण प्रशासकीय अधिकारी म्हणून कोणती सकारात्मक अभिवृत्ती ठेवावी आणि ती कार्यक्षम प्रशासनासाठी कशी उपयुक्त ठरू शकते है ना, म्हणजे एवढ्या सगळ्या घटनेमध्ये तुम्ही नीट कसं राहणार असा प्रश्न आहे. त्याच्यानंतर विविध तांत्रिक, प्रशासकीय आणि सामाजिक दबावामध्ये तुमची अभिव्यक्तता वापरून कोणते व्यावहारिक उपाययोजना येतील किंवा कोणते उपाय तुम्ही द्यायला. त्याच्यानंतर ज्या परिस्थितीत व्यक्तीला नाही म्हणणे कठीण आहे, त्या परिस्थितीत अधिकारी म्हणून अभिवृत्ती आणि अभिव्यक्ता यांच्यात संतुलन राखणे का आवश्यक आहे. थोडासा हा ट्विस्ट प्रश्न आहे, परंतु तुम्ही विचार करू शकता. ओके, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहा. या घटनामध्ये तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी आहात आणि सकारात्मक अभिवृत्ती कशी ठेवाल, तर ते खाली प्रकारे. एक तरुण अधिकारी म्हणून सकारात्मक, नीतिनिष्ठ आणि सेवाप्रधान अभिवृत्ती ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या केसमधील खालील अभिवृत्ती उपयुक्त ठरू शकतात. सेवाभाव, पब्लिक सर्व्हिस ओरिएंटेशन, आपली जबाबदारी केवळ कागदपत्री नसून जनतेसाठी काम करण्याची भावना ठेवणे. सहनशीलता आणि सहकार्य, राजकीय सामाजिक दबावाला सामोर जात संवाद साधून बदल घडवण्याचा प्रयत्न करणे. चुकीला विरोध करण्याची हिंमत, निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला थेट विरोध करणे आणि आवश्यक असल्यास कायदेशीर मार्ग निवडणे. त्यांनी सांगा म्हणले तर आपल्याला सांगायचं आहे, ठीक आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे, लोकांच्या भावना ऐकून घेणे, त्यांचा संवाद साधणे आणि आपल्या निर्णयामागील कारणे स्पष्ट करणे, म्हणजे लोकांना वाटेल की हा आपल्यानुसार बोलतोय. त्याच्यानंतर पहा, कार्यक्षम प्रशासनासाठी म्हणजे थोडक्यात काय करता येईल. सकारात्मक अभिवृत्तीमुळे अधिकारी लोकांचं मन जिंकतो, व्यवस्था अधिक पारदर्शक बनते आणि दीर्घकालीन शाश्वत विकास होऊ शकतो. ज्याची जर सकारात्मक अभिवृत्ती असेल तर लोकांमध्ये विश्वास वाढतो. हा त्याचा एक शेवटचा मुद्दा. दुसरा प्रश्न काय विचारला होता, विविध तांत्रिक, प्रशासकीय आणि सामाजिक दबावामध्ये तुमची अभिव्यक्तता वापरून कोणते व्यावहारिक उपाय योजता येतील है ना, म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही काय कराल नेमकं. तर खालील प्रकारे, एकतर डेटा आधारित निर्णय घेईन, रस्ते पुलांची स्थिती, सामाजिक स्थानिक गरजा, भूतकालीन चुका याचं सगळं मूल्यांकन करेन, कारण हे फॅक्ट्स करावेच लागतील ना. त्याच्यानंतर कंत्राटदाराची पूर्वचाचणी, पारदर्शक टेंडर प्रणाली वगैरे या सगळ्या गोष्टीचा वापर करेन. लोकसहभाग, स्थानिक नागरिक जे ग्रामसभा वगैरे यांची संवाद साधणे, कामाची गुणवत्ता तपासणी या सगळ्याचा वापर या सगळ्याच्या दृष्टिकोनातून करेन. त्याच्यानंतर नियोजन आणि वेळ व्यवस्थापन, मर्यादित संसाधनाचा वापर करून कार्यक्षम आणि वेळेवर काम करण्याचा पूर्ण करेन. वरिष्ठ अधिकाऱ्याची संवादी भूमिका, आपले निर्णय स्पष्ट करून त्यांना फायद्याचे महत्त्व पटवून देईन. अशा प्रकारे म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे की तुम्ही जे काम करा ते वरच्याला पण सांगा है ना. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, ज्या परिस्थितीत व्यक्तीला नाही म्हणणे कठीण आहे त्या परिस्थितीत अधिकारी म्हणून अभिवृत्ती आणि अभिव्यक्तता, ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूड, ठीक आहे, अभिवृत्ती, ॲटिट्यूड, अभिव्यक्तता, ॲप्टिट्यूड यांच्यात संतुलन राखणे का आवश्यक आहे.
तर का आता इथं सांगता येतं तुम्हाला की राजकीय हस्तक्षेप, वरिष्ठांचा दबाव, सामाजिक गुंतवणूक अशा परिस्थितीत अधिकारी गोंधळून पडू शकतो. मात्र फक्त अभिवृत्ती असेल तर ती भावनिक आणि अकार्यक्षम ठरू शकते. फक्त अभिव्यक्त असेल तर निर्णय तांत्रिक आणि संवेदनशील ठरू शकतात. म्हणजे दोन्हीची पण आवश्यकता आहे. ठीक आहे. तर म्हणजे एवढ्या सगळा दबाव आहे, सामाजिक गुंतवणूक आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये नुसतं एक गोष्ट असेल तर तुम्ही काम करू शकत नाही. दोन्ही पण गोष्टी असाव्या लागतात असं त्यांचं म्हणणं आहे. संतुलन ठेवण्याचे महत्त्व. मग का संतुलन ठेवायचे? नैतिकतेला आधार देत कर्तव्यदक्ष निर्णय घेता येतात. प्रामाणिक प्रशासन आणि कार्यक्षम अंमलबजावणी साधता येते. नाही म्हणण्याची गरज असेल तर ते योग्य पद्धतीने आणि कायद्याच्या चौकटीत संवादातून मांडता येते. जिथं नाही म्हणायचं नाही म्हणायचं, परंतु कसं पुढच्याला लागलं नाही पाहिजे, है ना. हे तुम्हाला कळतं ना. एखाद्या व्यक्तीला जर नाही म्हणायचं तर नाही म्हणायचं, परंतु अशा पद्धतीने बोलायचं की त्याला वाटलं पाहिजे की हा योग्यच बोलतोय म्हणून. त्याच्यानंतर लोकांचा विश्वास राखून सत्तेचा गैरवापर टाळता येतो जेव्हा तुम्ही या दोन्हीमध्ये संतुलन करता, अभिव्यक्तता आणि या कशामध्ये, अभिवृत्तीमध्ये. तर थोडक्यात काय, एक प्रशासकीय अधिकारी म्हणून केवळ ज्ञान किंवा नियम पुरेसे नसतात. त्याचबरोबर मनाची भूमिका, नैतिक संकल्पना, सहवेदना, कार्यकुशलता आवश्यक असते. अभिवृत्ती आणि अभिव्यक्ततेचे संतुलन राखल्यास अधिकाऱ्याला परिस्थितीतून मार्ग काढता येतं आणि तो चांगला प्रशासक ठरू शकतो किंवा ठरतो असं बी तुम्ही म्हणू शकता. तर अशा प्रकारचा हा थोडासा भाग होता ज्याच्यामध्ये थोडंसं फास्ट घेतलं असेल, परंतु तुम्ही समजू शकता की हे नमुनात्मक उत्तरं आहेत. ओके, इथं समजून सांगण्याचा जास्त काही भाग नाही आहे. तरी पण छोट्या मोठ्या गोष्टी समजल्याच असतील तुम्हाला. जर आणखी काही जास्त डिटेलमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही हे पाहू शकता, है ना, डबल. ओके, तर झालं ना. मग आता पुढच्या भागामध्ये आपण जे 17 ते 21 आहे किंवा जे काही भाग आहे ते म्हणजे पाहण्याचा 17 ते 20 आहे ना. आणखी आपले 2 होतील आठवड्यामध्ये जे आहे ते पाहायचा प्रयत्न करूया. आणि हे 21 जुलैचं तुम्हाला माहीतच आहे. तर इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.